सायरा, मी तुम्हाला नेहमी साधना करायला सांगत असतो. इतके तास करा, अशा पद्धतीनं जप करा, अशा पद्धतीनं नाम घ्या. पण जोपर्यंत तुमचा मूळ भाव बदलत नाही तोपर्यंत साधना होणं शक्य नाही. तुमच्या मुळात काय आहे, तुम्हाला जीवनात अपेक्षित काय आहे, काय असतं. देवाने हे जे शरीर बनवलं आहे त्यामध्ये काही संकल्प आहेत देवाचा. या देहाचं कार्य हे असेल, या देहाचं कार्य हे असेल. त्याप्रमाणे तुमच्याही जीविताचं काही कार्य आहे. पण त्या जीवित कार्याकडे आपलं बरेचदा दुर्लक्ष होतं आणि आपलं अखंड जीवन आपल्या देहाभोवती आणि कुटुंबाभोवती फिरत राहतं. जोपर्यंत देह हा आपला मूळ भाव आहे, कुटुंब आपला मूळ आधार आहे, असं जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत तुम्हाला त्यातनं मन बाहेर काढता येत नाही. कारण आपली प्रचंड आसक्ती आहे कुटुंबावर, आपल्या देहावर आपलं नितांत प्रेम. जेव्हा देहातली आसक्ती संपते, कुटुंब ही एक प्रकारची माया आहे किंवा आपली कर्तव्य आहे असं जोपर्यंत खात्रीने पटत नाही तोपर्यंत साधना होत. तर ती खात्री पटायला काय पाहिजे. जसं विवाहित स्त्री कधीच विसरत नाही तिचा विवाह झालाय, किंवा एखाद्या स्त्रीला गर्भ राहिला तर ती एकदाही तिचं विस्मरण होत नाही. तिला ती कधीच विसरत नाही, ती त्याची नीट काळजी घेते. तसं दैवी स्पर्श झाला की तुम्हाला कधीच विसरता येत नाही. तुम्हाला एकदा का दैवी स्पर्श झाला की तुमचा देह हा कारण देह म्हणून उरतो. फक्त तुम्ही देहाकडे कर्तव्य बुद्धीने पाहता, तुम्ही सगळ्या गोष्टींचे आस्वाद घेता, पण तुमची इन्व्हॉल्वमेंट त्यात कमी असते. तुम्ही प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करता, पण तुम्ही त्यामध्ये स्वतःचा जीव कमी जोडता. तुम्हाला प्रत्येकाला संसार करायचा आहे, प्रत्येकाने संसार हा केलाच पाहिजे, पण आपला मूळ धर्म हा संसार धर्म आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा समाज निर्माण करणं हा आपला मूळ हेतू आहे. त्याचप्रमाणे सद्गुरूच्या दिव्यत्वात आपल्याला विलीन होणं हा आपला जीवनाचा उद्दिष्ट आहे. तुमच्या जीवनाचं जेव्हा उद्दिष्ट तुम्ही पक्क कराल तेव्हा माया सुटतात. जेव्हा हा देह एक पाचोळा म्हणून त्याच्याकडे पाहता तेव्हा त्याच्या सगळ्या अटॅचमेंट तुटल्या जातात. पण देवाला वाहिलेलं एक फूल आहे आपला देह. लक्षात घ्या, आपला देह हा देवाला वाहिलेलं एक फूल आहे. एक बिल्वपत्र आहे, एक तुळशीपत्र आहे. मग असा भाव धरला की कुठलीही आसक्ती तुटायला सहाय्य होतं. माझ्यातला मी हा मी नसून साक्षात परमेश्वर आहे ह्याची जाणीव आली की अहंकार आपोआप नाहीसा होतो. आपल्यातला अहंकार नाहीसा व्हायला एकमेव अद्वितीय भाव म्हणजे हृदयात तुमचं आराध्य देवाचं स्थान. हृदयात तुमच्या आराध्य देवाचं स्थान झालं की तुमच्या बाह्य शरीराची किंमत तुम्ही आपोआप कमी करता.
जेव्हा देहाची आसक्ती संपते तेव्हा साधना सुरू होते, अहंकार शांत होतो आणि दिव्यत्वाची खूण मिळते, तुमच्यातल्या दिव्यत्वाची. जसं एखाद्या मोठ्या घरामध्ये एक छोटासा दिवा लावला तर घरभर प्रकाश पडतो, तसं परमेश्वर हृदयी अवतरला की हृदय प्रफुल्लित होतं आणि संपूर्ण देह चैतन्याने भरून जातो. त्याप्रमाणे आपला देह हा वेगळ्या प्रकारच्या अस्तित्वाने भरला जातो. चुकीचे समज नष्ट होतात, गैरसमज नष्ट होतात आणि खऱ्या समजुतीने आपण व्यवहार करतो. केवळ भावना म्हणजे साधना आहे हे संपूर्णतः विसरून जा. साधना हे डोळस आणि जागृत माणसाचं कार्य आहे. अतिशय चलाख आणि हुशार माणसाचं कार्य म्हणजे साधना आहे, एक अवेअरनेस आहे, एक जागृती आहे जी कधीही संपणारी नाही, एक प्रकाश आहे जो कधीही नष्ट होणार नाही. तुमच्या हृदयामध्ये त्याचं अस्तित्व झालं की मन शांत होतं, बाह्य दर्शनाची ओढ आपोआप कमी होते, तुम्ही कमी बोलायला लागता, गुप्त राहायला शिकता. बरेचदा तुम्हाला काही गुप्त गोष्टी किंवा काही गोष्टी सहज कळतात, पण तुम्ही मौन पाळायला आपोआप शिकता. नको ते अपशब्द बोलायला तुम्ही टाळता. तसंच आपल्या जीवनाचा वेळ वाया जाऊ नये खबरदारी घेता. तुमचा प्रत्येक क्षण न क्षण उपयोगात यावा यासाठी तुम्ही दिवसभर धडपड करता. कारण जसं तुम्ही बघता गाड्या रस्त्यावर चालतात, पण त्यांना एक प्राण दिलेला असतो, म्हणजे त्याची बॅटरी. ती बॅटरी काढली तर गाडी बंद पडते. तशी हृदयात परमेश्वराचं अस्तित्व निर्माण झालं की ते स्वयंचलित होतं. देव आता आपल्या बाबतीत काय करणार आहे ह्याचं निरीक्षण करायला लागतं. कुठेही स्वतःची इच्छा व्यक्त केली जाते. एखादा माणूस आला की म्हणाला की मला असं असं करायचंय, हो तू कर, त्याला परमिशन दिली जाते. एखादा म्हणाला की मला अमुक गोष्ट करायची, हो तू जरूर करू शकतोस. म्हणजे त्या माणसाचा संकल्प हा तुमचा संकल्प होतो. बरेचदा आपल्याला स्वतःला समजायला वेळ लागतो. जेव्हा तुम्हाला दैवी स्पर्श होतो तेव्हा तुम्हाला स्वतःला समजायला स्वतः वेळ घ्यावा लागतो. हे काय आहे, हे काय झालं आपल्या बाबतीत, कशा प्रकारची जीवनशैली आपण स्वीकारली पाहिजे, कशा प्रकारची दृष्टी आपण स्वीकारली पाहिजे. यामध्ये तुम्ही प्रेझेंटमध्ये जगता, त्या क्षणाला तो क्षण जगता. त्या क्षणाला त्या क्षणाचा आनंद घेता आणि तो संपला, पुन्हा त्याचं स्मरण राहत नाही. एखाद्याच्या पार्टीला जातात, तिथे तो सेलिब्रेट करता, सगळ्यांना भेटता, एखादं काम केलं ते काम सुंदरपणे करता आणि पुन्हा आपल्या कोशात पुन्हा मागे येतं. तुम्हाला माहिती आहे, लहान मुलं पतंग उडवतात. पतंग उंच आभाळात जातो, पण त्याची दोरी त्या मुलाकडच्या हातात असते. तो पाहिजे तसं त्याला पाठवू शकतो आणि पाहिजे तेव्हा त्याला खाली आणू शकतो. तसं आपलं मन आपल्या ताब्यात येतं. आपल्याला इच्छा होत नाही तसं नाही, इच्छा होतात, पण त्या इच्छामध्ये निरीक्षण शक्तीचा एक वेगळ्या प्रकारचा डिव्हाइस लावला जातो. हे तुला योग्य आहे का, हे तुला हवं आहे का विचारलं जातं.
ह्याची तुला गरज आहे का? तुम्हाला इच्छा हो, कारण पूर्वसंस्कार तुमचे संपायला काही काळ द्यावा लागतो. जेव्हा तुम्हाला मी स्पर्श करतो तेव्हा तुम्ही वेगळ्या संस्काराने भारले जाता, वेगळ्या शक्तीने भारले जाता. कारण ज्या क्षणी तुम्हाला दैवी स्पर्श होतो त्या क्षणी तुम्हाला एक वेगळ्या संस्कार अवस्थेत जावं लागतं आणि आध्यात्मिक अहंकार जडतो. पण तुम्हाला माहिती नाही, हे तात्पुरत्या भावनेने तुम्हाला दिलेली ती भेट आहे. आध्यात्मिक अहंकार जडतो की मला काही वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळाला आहे किंवा मला बाबांनी स्पर्श दिला आहे ह्याचा आनंद मला मिळतो. पण तो स्पर्श तात्पुरता असून त्या स्पर्शात तुला मशागत करून स्वतःला त्या स्पर्शाच्या योग्यतेत करायचं आहे, ही तुम्हाला खूण दिली जाते. तुम्हाला दिलेल्या दिव्यत्वाची खूण तुम्हाला कळायला आणि ती तुम्ही त्याचा वापर करायला वेळ लागतो. कारण तुमचे पूर्वसंस्कार तुम्हाला बदलायचे आहेत. एक्सप्रेशन्स कसे करायचे, कशा प्रतिक्रिया करायच्यात त्या थांबवायच्यात. तुमचे भाव तुम्हाला बदलायचे. तुम्हाला आतल्या कोशात स्थिर राहायचे आणि बाह्य जगाशी व्यवहार करायचे. पण आपल्याला एक सूक्ष्मपणे दिखावपणाची सवय असते. कारण आम्ही माणसं प्रत्येक माणसाचं बारकाईने निरीक्षण करत असतो. तुमच्या प्रत्येक हालचाली आणि तुमच्या प्रत्येक हावभाव तुमचे टिपले जातात आणि त्याप्रमाणे तुमच्याशी व्यवहार केला जातो. तुमचा प्रत्येक भाव हा नीट ऑब्झर्व करून तुम्हाला त्या, कारण बरेचदा काय असतं, माणूस देवासमोर अतिशय सात्विक आणि सरळ वागतो, पण तो इतरांची तसाच वागेल असं नाही. कारण त्याने तात्पुरती सात्विकता ग्रहण केलेली आहे. तात्पुरता तो सात्विक झालेला आहे, तो पूर्ण सात्विक नाही झालेला. त्यामुळे तो जेव्हा माझ्यापासून दूर होतो, देवापासून दूर होतो, तेव्हा पुन्हा त्याचे मूळ भाव त्याला पकडतात. मग पुन्हा तो त्याने त्याच्यावर मशागत करायला लागते. पण काय होतं, तुम्हाला स्वतःचं निरीक्षण एवढं करायचं असतं, तुमचा प्रत्येक भाव तपासायचा असतो, तुमच्या प्रत्येक इच्छा तपासायच्या असतात, तुमची प्रत्येक कृती तपासायची असते की याच्यामध्ये माझ्याकडून काय चुकतंय, काय बरोबर आहे. मी कसं करायला, मी जर सद्गुरूच्या पायी वाहिलेलं फूल आहे तर माझ्या काय अपेक्षा असायला हव्यात. भक्त म्हणून मान असायला हवा की आणि काही किंमत असावी. मी नेहमी विचार करतो की जो कोणी तुम्ही बाबांच्या नावाने मला मान देता, उद्या सकाळी मी या गोष्टी बंद केल्या, तुमची कामं करायची बंद केली, बाबांना प्रार्थना करायची बंद केली तुमच्यासाठी, तर तुम्ही तेवढ्याच पद्धतीनं माझा किंमत ठेवाल का? मग आपल्याला ह्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? तुमची दिव्यत्वात देव काम करतो, मी त्याला एक माध्यम आहे, ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. की जे तुम्ही माझ्या प्रती व्यक्त करता भाव, ते देवाप्रती केलेले आहेत. मी देव आहे का? नाही. मी देव दिव्यत्वात आहे, पण प्रपंचात मी प्रपंच करतोय, माझा संसार चालवतोय, माझी नोकरी करतोय. मग मी प्रत्येक गोष्टीची अपेक्षा का करायच्या? जो मान मिळतोय तो बाबाला मिळतोय. मग या देहाने होईल तेवढी सेवा करता आली पाहिजे. या देहासाठी दुसऱ्या अपेक्षा करायच्या नाही. बरेचदा लोक म्हणतात आम्ही हे करतो, ते करतो, त्यांना प्रेमाने करावं असं वाटतं. मी त्यांना काही वेळेला सांगतो, ठीक आहे तुम्हाला वाटतंय ते करा, पण माझ्यासाठी नाही, बाबांसाठी करा.
कारण माझ्यातला सुप्त अहंकार जागृत न व्हावा, की मला काही गोष्टी मिळतात, म्हणजे मला माझ्यातल्याशी झगडा खूप करावा लागतो, माझ्यातल्या मीशी. जेव्हा आपण प्रोग्राम असतो, हॉलमध्ये असतो, तुम्ही आतुरतेने चातकासारखे डोळ्यात प्राणून वाट पाहत असता की बाबांनी माझ्याकडे एकदा तरी पाहावं. असं मी सुद्धा केलेलं आहे. पण त्यावेळेला मी तुमच्याकडे दैवी कृपेच्या दृष्टी पाहतो आणि तुम्हाला एक रिलीफ देतो. तेवढंच माझं काम आहे. ह्या पलीकडे तुम्ही माझ्याशी येऊन बोलता, गप्पा करता, व्यवहार करता, तेव्हा मी माझा कुठलाही दोष वर जागृत होणार नाही याची खबरदारी घेतो. जेव्हा स्त्रिया माझ्याकडे काही मागायला येतात, काही पूजा करायला येतात, काही भक्तीने व्यक्त करा, तेव्हा ती माझी मुलगी आहे किंवा माता आहे हे कुठेही भाव हलणार नाही याची खबरदारी मी घेतो. हलत नाही तसं दिव्यत्वात गेल्यावर. पण पुन्हा इतर सांसारिक जीवनात जेव्हा मी त्यांच्याशी व्यवहार करतो, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो, तेव्हा मी संपूर्णतः जाणीव ठेवतो की माझ्या चुकीच्या भावामुळे समोरच्या व्यक्तीचा भाव हलता कामा नये किंवा त्याचं काही नुकसान होतं कामा नये. लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येकजण तुमचे भाव माझ्यापर्यंत ओतत असता आणि मी तुमचा एक असा इंडिकेटर आहे की त्याने तुम्हाला समाधान, सुख, दुःख, आनंद मिळत असतो की बाबांनी पाहिलं, बाबांनी हो म्हटलं, बाबांना आवडलं. पण हे बाबा हे तत्व मला स्वतः संपूर्णतः जिरवायला खूप वेळ लागला. मला खूप शिकावं लागलं की बाबा मी मग कसे उतरव माझ्यामध्ये, हे बाबा मी माझ्यात कसे उतरवू आणि ह्या लोकांनी अर्पिलेल्या बाबारूपी भावाला मी कशा प्रतिक्रिया करू, यासाठी मला देह मागे करावा लागला आणि देवाला पुढे आणावं लागलं. जेव्हा देवाने मला स्पर्श दिला तेव्हा माझा देह हा नष्ट झाला आणि केवळ दैवी तत्व हृदयात धारण केलं गेलं. जेव्हा तुमचा प्रश्न येतो तेव्हा मी दैवी शक्तीला माझ्याकडून पाचारण करतो आणि त्या व्यक्तीच्या मागे कुठली दैवी शक्ती तिला बोलवलं जातं आणि मग ती दैवी शक्ती जे उपाय देते त्यात माझं काही नाही. मी त्या दैवी शक्तीकडून तुम्हाला उपाय देतो. पण सुदैवाने माझ्या सद्गुरूच्या कृपेनं ती दैवी शक्ती मला सहाय्य करते. ह्यात माझं काही नसतं. पण मला ह्या देहाला बाबा तत्व स्वीकारायचे म्हणून मला काही मर्यादा आहे, म्हणून मला काही नीतिनियमांचे कडक रूल्स आहेत. कारण माझ्या शरीरातनं सतत दिव्य शक्ती वहन होत असतं, त्यामुळे मला स्वतःला जपणं गरजेचं आहे, माझे शब्द मला जपणं गरजेचं आहे. मला कुठल्याही परिस्थितीत कोणाच्याही चुकीच्या कृतीबद्दल रागाने कुठली गोष्ट व्यक्त करणं, त्याला स्वीकारणं. तुमचा राग आणि प्रेम हे सारख्याच पद्धतीने मी स्वीकारतो. तुम्हाला वाटतं की आपल्याला बाबा व्हायचं आहे, पण तुम्हाला प्रचंड प्रयास करायला लागतात की तुमचा भाव पक्का व्हावा आणि खात्रीनं त्या दैवी शक्तीने सहाय्य करा. जेव्हा देव काही लोकांना सांगतो की अमुक ठिकाणी जा आणि सांगतात की ते माझ्याकडे जा, तेव्हा मला अधिक आनंद असतो. काही लोकांना सांगतो की तू बाबांकडे जा, तू अमुक ठिकाणी सत्पुरुषाकडे जा, तेव्हा मला हा देवाचा कौल बघून अधिक आनंद होतो की देवाने मला त्याच्या कार्यासाठी स्वीकारलेले. ह्या देहाला, मला म्हणजे क्षमा कर, या देहाला तेव्हा ती कार्य होतं.
बरेच जण माझा बुद्ध्यांक तपासण्याचा प्रयत्न करत असतात. पण मला खरंच त्यांना सांगावंसं वाटतं, हे मी कुठल्याही गोष्टीचं बुद्ध्यांकावर काही पाहिलं जात नाही, हे हृदयांकावर पाहिलं जातं. मला त्यांचा राग, लोभ, द्वेष काही वाटत नाही. फक्त एवढं सांगावंसं वाटतं, हे कार्यकर्ता देव आहे, हा देह निमित्त मात्र आहे आणि हा देह देवाने त्याच्या कार्यासाठी निवडलाय, हे माझं भाग्य आहे. सद्गुरूंनी माझ्यामध्ये सगळं ओतलं होतं, पण जोपर्यंत परमेश्वराने मला स्पर्श दिला नाही तोपर्यंत मी अपूर्ण होतो. तुम्हाला सुद्धा बऱ्याच जणांना हृदयाची जागृती आलेली आहे, पण दैवी स्पर्श अजून वेळ आहे. काही लोकांना दैवी स्पर्श बाह्य झालेला आहे, पण आतलं हृदय जागृत नाही झालं. लक्षात घ्या, सद्गुरू हा तुमचा प्राण जागृत करतो आणि देव तुम्हाला त्यामध्ये शक्ती भरणा करतो. आत्मपरीक्षण, आत्मचिंतनाने तुम्ही अतिशय जागृत होता आणि खरी साधना काय तुम्ही ओळखायला शिकलो. आपली खरी साधना काय, तर आपलं नीट सरळ नीटनेटकं वागणं, सत्याला धरून वागणं, धर्मपालन करणं. कारण जेव्हा परमेश्वरी स्पर्श होतो ना, तेव्हा तुमच्या वासना नष्ट होतात. ती एक केवळ कृती उरते. म्हणजे तुमच्या इच्छा, तुमची संकल्पशक्ती आपोआप शांत होते. तुम्ही फार जपून संकल्प करता. संकल्प म्हणजे इच्छा. तुमची संकल्पशक्ती शांत होते. तुम्ही सहज पाचोळ्यासारखे जगता. काही करायचे, काही मिळालं करायला तुम्ही करता, नाही मिळालं सुखी होत नाही. ही संकल्पशक्ती तुम्ही आपोआप थांबवता. आता कसं, संकल्पशक्ती म्हणजे तुमची इच्छा, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, माझं हे स्वप्न आहे, माझं हे स्वप्न आहे, माझं ते स्वप्न आहे, माझे प्रत्येक स्वप्न आहेत, माझ्या प्रत्येक इच्छा आहेत, माझ्या प्रत्येक अपेक्षा आहेत. अरे, देवामध्ये सुद्धा विलीन व्हायची अपेक्षा आहे, ती पण अपेक्षा राहत नाही. तुम्ही फक्त असं एखाद्या सहज तरंगावत असे तरंगता. सुख आलं, दुःख आलं, दोघांकडे सारखं पाहिलं जातं. कुठल्याही गोष्टींनी तळमळ होत नाही, हृदयाला बोच लागत नाही. महत्वाचं बघा, तुमच्याकडून जीवनात काही कमी जास्त राहिलं असलं ना, किती बोच लागते. ही बोच इथे नाही. तो प्रसंग झाला, ती वेळ झाली, तो काळ संपला, ते तिकडचा दरवाजा बंद होतो. धडपड तडफड अशी राहत नाही, सतत ती तळमळ राहत नाही, निवांत होता. आणि तुम्ही जिकडे असाल तिकडे निवांत राहता. तुम्ही कुठेही जाऊन बसा, तुम्हाला कुठे वेगळ्या जंगलात जायची गरज नाही लागत, का एकांतात राहायची. लोक असं म्हणतात, आम्हाला एकांतात जायचं, अशी काही गरज लागत नाही. तुम्ही असाल तिथे एकांत तुमच्याबरोबर येऊन राहतो. म्हणजे तो दैवी सद्गुरु कृपा, आत्मचिंतन, आत्मपरीक्षण, त्याबरोबर दैवी स्पर्श, ह्यांचं बरोबर मिलन होणं गरजेचं. काही लोकांना दैवी स्पर्श होतात, पण सद्गुरूची साथ नसल्यामुळे सरासर विवेक राहत नाही. काही लोकांना आत्मचिंतन करता येतं, पण ते दुसऱ्याचं परीक्षण करून दुसऱ्याला दोष देत राहतात. आत्मचिंतन तुम्ही केलात की दुसऱ्याचे दोष काढता, पण त्यामुळे काय होतं, तुम्ही दुसऱ्याचे दोष काढत राहता. हा ना असा वागतो, तो ना तसा वागतो. इथे तो कसा असा का वागतो, त्याचं उत्तर तुमच्या हृदयात असतं. आणि कारण तुमची प्रत्येकाविषयी करुणा असते. तुमच्याशी माणूस सुष्ट असो, रुष्ट असो, कसाही असो, तुम्हाला त्या व्यक्तीविषयी, त्या देहाविषयी, त्या दैवी शक्तीविषयी करुणा आहे की हा असा का वागतो आपल्याशी. त्याचं उत्तर तुम्हीच स्वतःला देता. ठीक आहे, जाऊ दे, त्याला जो जे वांछील ते तुला, त्याला मिळू दे, त्याला काय हवं ते, म्हणजे तू शांत होईल. असं का म्हटलं जातं, जो जे वांछील तोच, कारण त्याला त्याचं मिळालं की तो शांत होऊ देत, म्हणजे तुमचा मार्ग सुकर.
कळलं का? सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, म्हणजे तुम्हाला अधिक सोयीस्कर होते. त्याची तुमच्या बाबतीतली धडपड तडफड कमी होते. कोणाशाही विषयी द्वेष वाटत नाही, प्रत्येकाविषयी करुणाच वाटतं. तो दुष्ट असो, रागीट असो, तुमच्या साह्यात असो, तुमच्या विरोधात असो, तुमच्याविषयी अपशब्द बोलो, तुम्हाला नाही राग येत त्याचा. तो असं का बोलला असेल? मग आपण आपली कृती तपासायची. हा माझ्याविषयी असं का बोलला? मग आपण आपली कृती तपासायची. अरे आपलं काही चुकलंय का? हा असा का बोलतोय? आपल्याकडून काही चुकीचं कर्म झालं का? का त्याच्या दृष्टीतनं ते चुकीचं होतं? मग आपल्या प्रामाणिकपणाने त्याला ते एक्सप्लेन करायचं, त्याला ते समजवायचं. हे असं मी का केलं? ह्याचं कारण हे असं होतं. फक्त एवढंच, दैवी शक्ती आपल्याबरोबर आहे याची पूर्ण अनुभूती आली पाहिजे. खात्री नाही, अनुभूती आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्याचा खऱ्या अर्थाने आनंद मिळतो. तुम्हाला मी म्हटलं ना, हृदयात दिवा लागला की प्रकाश पडणारच आहे. तुमचा आत्मविश्वास इतका प्रचंड वाढतो. भीती, काळजी या गोष्टी राहत नाहीत. अतिशय सुंदर जीवन आहे. खऱ्या अर्थाने सौंदर्यपूर्ण जीवन संत जगतात. तुम्ही निवांत, तुमचं कोणीही काहीही घेणार नाही, तुमचं कधीही वाईट होणार नाही. तुमच्या जीवनात घडलेली प्रत्येक प्रसंग हा तुमच्या कल्याणाचा मार्ग उघडतोय. आणि जे प्रारब्ध आहे ते कधीही चुकणार नाही. त्या प्रारब्धाला नेहमी नमस्कार करा. आणि तुमच्या जीवनात जे काही आलंय ते प्रेमाने स्वीकारा. तुमच्या अवतीभोवतीची माणसं, कुटुंबातली माणसं, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रमंडळी यांना प्रेमाने स्वीकार करा. त्यांना चुकीच्या स्वभावासकट त्यांना स्वीकार, करुणेने त्यांना स्पर्श द्या. बघा, तुमच्या जीवनात केवळ प्रेमच शिल्लक राहील. जोपर्यंत दैवी स्पर्शाचा अर्थ कळत नाही, प्रेमाचा अर्थ कळत नाही, सद्गुरूच्या समर्पणाचा अर्थ कळत नाही, तुमच्या देहातल्या दिव्यत्वाचा किंवा मायेचा अर्थ कळत नाही, तोपर्यंत तुम्ही अपूर्ण राहणार. तुमची शरीर एक मोठं मायाजाल आहे. त्याच्यातले व्हायब्रेशन मायाजाल आहे, ओढ मायाजाल आहे. या सगळ्या मायाजाल तोडायला सद्गुरूला हृदयात स्थान द्या, आपोआप सगळं तुटते. सद्गुरूवर नितांत श्रद्धा आणि नितांत प्रेम, हा हीच खरी साधनेची खरी कोण आहे. दुसरी कुठलीही साधना तुम्हाला सहाय्य करणार नाही. मी म्हणतो तुम्ही सगळ्यांनी सुंदर संसार करा, सगळ्यांनी सुंदर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा मनमुराद आनंद घ्या. आनंद घ्या, उपभोग हा शब्द मी नाही वापरला. आनंद घ्या, पण त्याच्याही पलीकडचा आनंद जो सद्गुरूच्या स्पर्शाचा आहे, तो जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा हे आनंद फिके वाटतील. तिथपर्यंत तुमची साधना व्हावी की तुम्हाला हे आनंद जो आनंद अमृताचा चाखलाय सद्गुरूच्या सहवासातला, त्या आनंदाची आणि या आनंदाची फार बरोबरी होऊ शकतच नाही. त्याच्याबरोबर राहणंच केवळ दिव्यत्व आहे. त्याच्या अवतीभोवतीच्या ज्या काही दिव्य स्पर्शाच्या लहरी आहेत त्यानेच माणूस प्रफुल्लित होतो. तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे ना, स्वतःचा मृत्यू पाहायला शिका. म्हणजे अटॅचमेंट तुटतील आणि अटॅचमेंट तुटल्यानंतर प्रेम करण्यात जो आनंद आहे तो तुम्हाला कळेल.
अटॅचमेंटमध्ये प्रेम करण्यात तुम्हाला बंद आहे, पण डिटॅचमेंटमध्ये प्रेम करण्यात तुम्हाला मुक्तता आहे, मार्गदर्शकता आहे, त्याग आहे. खरंच सर्वस्व सोडल्यानंतर तुम्हाला जे मिळतं ते अद्वितीय असतं. आणि सर्वस्व सोडल्यानंतर ज्या प्रेमाचा अर्थ कळतो, त्या प्रेमाच्या लहरी दिसतात तुम्हाला. तुमच्या अवतीभोवतीच्या ज्या काही व्हायब्रेशन्स आहेत या मला प्रस्पष्ट दिसत असतात जेव्हा तुम्ही समोर येता. कारण तेवढं मन सूक्ष्म झालंय ते जाणायला, तेवढी दृष्टी सूक्ष्म झाली आहे. बरेचदा तुम्हाला असं वाटतं की बाबांना हे सांगावं, बाबांना ते. बरेचदा तुमच्याकडून त्रुटी पण राहतात तुमच्या वक्तव्यामध्ये, तुमच्या एक्सप्रेशन्समध्ये, त्या पण मला कळत असतात. पण खरं सांगू का, हे दैवी जीवन अवस्थेत जगणं हे खरं सुखदायी आहे. हे खरं मुक्ताचं जीवन, हे खरं आनंदमय जीवन आहे. तुम्ही प्रत्येकाने आनंदमय जगावं म्हणून सद्गुरू हा एकमेव धागा पकडून चाला. तुम्ही प्रत्येक जण मुक्त होऊ शकताय. हा देह परत नाही मिळणार. हे मन परत सद्गुरूच्या आश्रयाखाली येईल की नाही काय माहिती. तुम्ही जग पाहता किती घाणेरड्या वळणाला चाललेलं आहे. तुम्ही पुन्हा जन्म घेऊन येईपर्यंत किती वेळ जाईल. आत्ता का नाही तुम्ही वळत? आत्ता का नाही तुम्ही समजवत? जर आपल्यासमोर सद्गुरूंनी शक्ती निर्माण देणारा स्रोत निर्माण केलाय तर तुम्ही समर्पित का नाही होत? तुम्हाला काही शंका असेल तर ते स्पष्ट विचारा. म्हणून म्हणतो अरे शंका विचारा, काही वाचन करा, काही चिंतन. म्हणून म्हणतो 12-12 तास साधना म्हणजे संपूर्ण साधनामय जीवन होऊ द्या. आपलं जीवन फार वेगात वाया चाललंय, त्याला बंद घाला. तुम्हाला मुक्त व्हायचंय, सद्गुरूचरणी विनण्याची खात्री ठेवून साधना करा. सगळी सुखं मिळतील, कुठल्याही सुखात बाध येणार नाही याची माझी जबाबदारी, खात्रीने सांगतो. पण सुख उपभोगून झाल्यानंतर पुन्हा मन वैराग्यात जातं. तुम्हाला काहीच देणं घेणं नाही आहे या देहाशी. या देहाच्या कर्तव्याशी तुम्ही बांधले आहात म्हणून. तुम्हाला काहीच व्यक्त करायचं आहे. मला आवडतंय, मला नाही आवडतंय, मला वैराग्य आलंय, हे असं काही व्यक्त करा. तुमची कृतीच सगळ्या गोष्टी व्यक्त करत असते. साधना ही गुप्त गोष्ट आहे. स्वतःबद्दलचे गैरसमज पहिले दूर करा. आपल्याला खूप कार्य करायचे, खूप माणसं निर्माण करायची, दिव्यत्वात नाहीलेली, आणि आपल्याला ते साध्य होणार. आनंद करा. पौर्णिमेच्या चंद्रासारखे आनंदाने नावून निघा. सहज दिव्यत्वात पदार्पण करा. साईराम.